पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेशो भगवान विष्णुः निवृत्तिर्भगवान हरः. सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. तरुणोपाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अत्यंत पवित्र आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा योग सम्राज्ञी श्री मुक्ताबाईंनी केलेल्या ज्ञानदेवांच्या उपदेशाला ताटीचे अभंग म्हणून सगळीकडे ओळखल्या जातं. त्या ताटीच्या अभंगाचं चिंतन आपण गत 2 दिवसापासून करत आहोत. ज्ञानोबारायांनी लावून घेतलेली ताटी आणि त्या ताटीच्या उघडण्याच्या संबंधामध्ये मुक्ताबाईने केलेली आर्त प्रार्थना म्हणजे ताटीचे अभंग होत, हे आपण परवा दिवशी आणि काल श्रवण केलं. संत पुरुषाच्या ठिकाणी कुठलेच विकार नसतात. किंबहुना संत पुरुषांच्या अंतःकरणाला कोणत्याही काळात कोणत्याही परिस्थितीमध्ये विकार शिवत नसतात. क्रोध, लोभ, अहंता यांसारख्या विकारांपुढे गेलेले हे संत महात्मे असतात. परंतु मुक्ताबाईंच्या या 11 अभंगाच्या भाषेतून ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताबाईंनी केलेली आज्ञा, केलेली विनंती, प्रार्थना जी आहे ती आतापर्यंत आपण जी अभंगाची चर्चा करत आलोत आणि उरलेल्या अभंगाची आपल्याला जी चर्चा करावयाची आहे त्यात मुक्ताबाईंनी प्रामुख्याने क्रोध आवरा, लोभ आवरा, अहंता टाका, क्रोधात येऊ नका, अशाच पद्धतीची भाषा मुक्ताबाईंची बोलताना आपल्याला पाहायला मिळते. एका अर्थानं जर पाहायला गेलं, 2 योग सम्राट, एक वक्ता म्हणून आणि एक श्रोता म्हणून या ताटीच्या अभंगामध्ये आपल्याला दिसतात. एक नटनाट्य खेळ खेळण्याकरता ज्ञानोबारायांची ही ताटी लावणं आणि ताटी लावून जगाकरता मुक्ताबाईनं काही संदेश द्यावा, जो आमच्या अनेक दिवसाच्या चर्चेतून निर्माण झालेला आहे, तो माझ्या भगिनीनं संदेश माझ्या निमित्ताने जगाला द्यावा, हा चाललेला ज्ञानोबारायाचा आणि मुक्ताबाईचा संवाद एक रहस्यमय अशा पद्धतीचा खेळ जो ताटीच्या रूपाने आपल्यासमोर प्रकट झाला, तो समजून घेतला म्हणजे यांच्याकडे खरंच क्रोध, काम, लोभ नव्हते हे आपल्याला लक्षात येतं. काही वेळेला की एक मुलगा आपल्या घरी आला आणि त्याने सांगितलं, आई आज आमच्या शाळेमध्ये फार मोठे एक गृहस्थ आले होते, पण काय सांगू आई तुला, त्यांना साधं बे एक बे बेदुनी किती हे सुद्धा येत नव्हतं, आम्हालाच विचारत होते बे एक बे बेदुनी किती. आई हसली. आईच्या लक्षात आलं की शाळेत आलेले जे कोणी होते ते शाळा तपासणारे असावेत आणि मुलांची परीक्षा घेत असावेत, पण आपला मुलगा सांगतोय की त्यांना येत नव्हतं. गणित असं असतं की यांना सगळं माहीत असतं,
ज्ञानोबाऱ्यांना काम कसा आवरावा, क्रोध कसा आवरावा, आपण कोण आहोत याची सगळी जाणीव आहे. पण हा ज्ञानोबाऱ्यांचा चाललेला जो नटनाट्य खेळ आहे आणि मुक्ताबाईंचा जो काही उपदेश चालू आहे, हा तुमच्या माझ्या कल्याणाकरता आपण कसं वागावं याच्याकरता आहे. म्हणून खऱ्या संतत्वाचं लक्षण काल प्रतिपादन ज्या वेळेला मुक्ताबाईंनी केलं, खरे साधू कोण असतात हे मुक्ताबाईंनी ज्या वेळेला ज्ञानोबाऱ्यांना समजून सांगितलं, मिथ्या कल्पना आवरायला ज्या वेळेला मुक्ताबाईंनी ज्ञानोबाऱ्यांना विनंती केली आणि मग ताटी उघडायला सांगितल्यानंतर सुद्धा ज्ञानोबाराय अजून ताटी उघडून आले नाहीत. त्यावेळेला पुढच्या अभंगातून मुक्ताबाई असं बोलतात की सुखसागर आपण व्हावे, जग बोधे निव व्हावे, बोधा करू नये अंतर, साधू नाही आप पर, तरुणोपाय चित्ती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपल्याला कुणीतरी रागवलंय, जगाचा त्रागा करून कुठेतरी निघून जाणं हे आपल्या स्वभावामध्ये बसत नाही माऊली, या आईच्या स्वभावामध्ये बसत नाही. मूल रागवून आदळापट करून जशी घरातली आई घर सोडून जात नाही, तसं तुम्ही विश्वाची माऊली आहात, विश्वाची आई तुम्ही जर असाल तर तुम्ही तुमचं स्वरूप काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. तुम्ही सुख सागर आहात. सुख हेच तुमचं स्वरूप आहे आणि सुख हे स्वरूप ज्या महात्म्याचं आहे त्या महात्म्याला एखाद्याच्या बोलण्याने दुःख व्हावं हे केवढं आश्चर्य आहे. म्हणून मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना तुम्ही सुखसागर व्हावे असं विनंती केली आहातच, पण त्याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे आपण सुखसागर आहात म्हणून. सुखसागर असणं यात संतत्वाचं संतत्व नाहीये, जग बोधे निववावे यात संतांचं संतत्व आहे. आणि सागराचा जर स्वभाव आपण पाहिला तर सागर मर्यादा सोडत नाही आणि सागर याला रत्नाकर म्हणतात. मर्यादा न सोडणं हा सागराचा स्वभाव आहे, स्वतःच्या मर्यादित राहणं हा सागराचा स्वभाव आहे. संतांची एक मर्यादा आहे आणि ती कुठंतरी आपण सोडतोय का याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्या स्वस्वरूपाला आपण विसरलोत का याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. सुख स्वरूप असलेल्या आपल्याला कोणीतरी बोलतंय त्याचा परिणाम तुमच्यावर होतो हे आश्चर्य मला वाटतंय. पण खरं कार्य माऊली असं आहे की तुम्ही जग बोधे निववावे. तुमच्याकडे कार्य परमात्म्याने हे दिलंय की जगाला बोध द्यावा. निववावे, निववावे हा शब्द फार महत्वाचा आहे. तापलेला पदार्थ निववता येतो. जसं की व्यवहारामध्ये लहान लेकरू जेवायला बसल्यानंतर आई म्हणते थांब हा थोडा भात निवू दे, थांब वरण निवू दे, पोळी निवू दे. निववणे या शब्दाचा अर्थ शांत होणे, त्याला शांत करणे, थोडं थंड होऊ देणं. बोधानं, बोध या शब्दाचा अर्थ ज्ञानानं तापलेल्या जगाला निववणं हा तुमचा स्वभाव आहे. हे तुम्ही केलं पाहिजे. जग बोधे निववावे, नाही जग बोधण्याकरता, जगाला बोधून निवण्याकरताच संताचा अवतार आहे. संत कार्य त्यासाठीच आहे. आणि जग बोधवण्याकरता तुम्ही जर आला असाल माऊली तर आता तुम्ही बसलाय आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की काय मुक्ताबाई तुम्हाला सांगते की सुख सागर व्हावे, जग बोधे निववावे, मी मान्य करेल तुझी मागणी ही की जगाला मी बोध द्यावा, त्यांना शांत करावं. पण मला जे बोलले, माझा ज्यांनी अपमान केलाय त्यांच्या बाबतीत मात्र मी उदासीन राहील असं कदाचित ज्ञानोबारायांच्या अंतःकरणात ही भावना शिवू नये, ज्ञानदेवांना ही भावनेनं स्पर्श करू नये म्हणून लढीवाळ असणाऱ्या मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा जग बोधे निववावे हे खरं आहे, पण बोधा करू नये अंतर, साधू नाही आप पर. पण तो बोध करत असताना मात्र त्या बोधामध्ये अंतर ठेवू नये.
कारण साधू वृत्तीला, साधुत्वाला बोध करण्यामध्ये अंतर ठेवणं, देण्यात अंतर ठेवणं, सांगण्यात कमी अधिकपणा करणं हे साधू वृत्तीला शोभत नाही. दया करणे जे पुत्रासी, जी तुम्ही पुत्राच्या बाबतीत दया दाखवता तीच दास आणि दासींच्या बाबतीत दाखवणं हाच बोध आहे. जसं की एकाच कुटुंबातले 4 जण जेवायला बसल्यानंतर त्या घरातल्या मातोश्रीनं एकाला गोड पदार्थ वाढला, बाकीच्यांना वाढला नाही, हे जसं अंतर करणं जेवणात वाढण्यातलं, तसं साधू पुरुषानं आमक्याने माझा अपमान केलाय आणि आमक्याने मला फुलं वाहिलेत, माझी स्तुती केली, माझी पूजा केली, म्हणून मी त्याला चांगल्या पद्धतीची शिकवण देणार, मी त्याला चांगला बोध करणार, हा अपपर भाव साधूच्या अंतःकरणात नसला पाहिजे. मुळात जर पाहायला गेलं तर अयम निज परो व्यक्ती गणना लघुचेतसाम, हा लहान आहे, हा मोठा आहे, अशा पद्धती वृत्ती सर्वसामान्यांची असते. पण विश्वी विश्वंभर या पदाला आरूढ झालेले जे संत महात्मे असतात, ज्यांना जगी जगन्नाथ ही अवस्था प्राप्त झालेली असते, किंवा अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ हे ज्यांना कळतं, असे साधू पुरुष, असे साधू महात्मे मग ते अपकार करणाऱ्यांना सुद्धा आणि उपकार करणाऱ्यांना सुद्धा एकाच तराजूमध्ये मापून बोध देतात, एकाच तराजूमध्ये मोजतात. हार घालणाऱ्याला चांगला मंत्र देणार आणि निंदा करणाऱ्याला वाईट मंत्र देणार, ही साधूची भूमिका नसते. म्हणून साधूचं कर्तव्य आहे बोध देणं, साधूचं कर्तव्य आहे आड मार्गाला गेलेल्या लोकांना चांगल्या मार्गाला आणणं, साधूचं कर्तव्य आहे तापलेल्या लोकांना शांत करणं, निववणं. म्हणून तुम्ही साधू आहात, भले तुम्ही तुम्हाला साधू म्हणून घेत नसाल तरी सुद्धा साधू वृत्तीला प्राप्त झाल्या कारणानं तुम्हाला दादा एक काम करावं लागेल. मुक्ताबाई सांगतायत ते काम म्हणजे जगबोधे निववावे. आणि याकरता तुम्ही काय करा, तरुणोपाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हा 7व्या क्रमांकाचा अभंग आहे. याच्याबद्दल थोडंसं मी असं चिंतन केलं की इथपर्यंतचा उपदेश म्हणजे 6 अभंगपर्यंतचा उपदेश ऐकल्यानंतर कदाचित 7, 8, 9, 10 आणि 11 हे पुढचे जे अभंग आहेत हे अभंग आपल्याला मिळाले नसते. का? कारण 7व्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये मुक्ताबाई असं बोलल्या ज्ञानदादांना की तरुणोपाय चित्ती धरा, आणि मग तरुणोपाय चित्ती धरा हे बोलल्याबरोबर ज्ञानोबा यांना इथं बीज मिळालं, अंकुर स्फुरित झाले. इथं त्यांच्या लक्षात आलं की मुक्ताईला काय सांगायचंय. आपण तरलोच आहोत. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे, आपण तरलेलोच आहोत. पण मुक्ताबाई अपरोक्ष पद्धतीनं हे तरणोपाय चित्तधरा सांगतायत कुणाला? तरण्याचा उपाय तुम्ही तुमच्या चित्तात धरा, तुमच्यासाठी नाही. तर मग ज्या वेळेला तुम्ही ही ताटी उघडून बाहेर याल त्यावेळेला या जगाला तरण्याचा उपाय काय सुचवणार आहात तुम्ही? या जगाला बोध देण्याचं कार्य तुमचं आहे. मग या जगाला तरुण जाण्याचा काहीतरी उपाय तुमच्या चित्तामध्ये तुम्ही आठवा, तुमच्या चित्तामध्ये त्याचं स्फुरण येऊ द्या, त्याचं बीज आता तिचं रोपण करा. आणि मग कदाचित ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की काय लढीवाळपणे माझी ताई दिदी मला हे गोड सांगतेय की या जगाकरता मी काहीतरी उपाय सुचवला पाहिजे, त्या उपायाचं मी शोधन काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मला राहून असं काही वेळेला वाटतं की हे तरुणोपाय चित्तीधरा हे सूत्र घेऊनच की काय पुढे ज्ञानोबराय पुढचे 5 अभंग होईपर्यंत की या जगाच्या तरण्याकरता काय केलं पाहिजे हा विचार मनामध्ये घेऊन भगवद्गीता म्हणा, त्याच्यावर भाष्य करावं, सर्वसामान्यांकरता हरिपाठ लिहावा आणि अतिज्ञान्यांकरता अमृतानुभव सारखे ग्रंथ लिहावेत, असं कदाचित हा उपाय त्यांनी आपल्या चित्तामध्ये तिचं धारण केला असावा. आणि तेच बीज पुढे अंकुर रूपानं, वृक्ष रूपानं जे फलीभूत झालं ते म्हणजे ज्ञानेश्वरी अमृतानुभव हरिपाठ होई. तरुणोपाय चित्तीधरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
आणि हा उपाय अंतःकरणामध्ये धारण करून दादा तुम्ही ताटे उघडा. अजूनही पाहायला गेलं तर 7 अभंग होऊन गेलेत, ज्ञानोबरायांची ताटी अजूनही बंद आहे. मग मुक्ताबाई सांगतायत, अहो क्रोधे यावे कोठे, अवघे आपण निघोटे, ऐसे कळले उत्तम जनतेची जनार्दन, ऐसी थोर दृष्टी धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या 8व्या अभंगामध्ये गोड शब्द मुक्ताबाईंनी वापरलाय, जो मराठी भाषेमध्ये सर्वप्रथमच अभ्यासला, मी तरी पहिल्यांदाच अभ्यासलाय. निघोटे हा शब्द मुक्ताबाईंनी वापरला. अहो क्रोधे यावे कोठे, अवघे आपण निघोटे. निघोटे शब्दाचा अर्थ चांगलं घोटलेलं, किंवा निघोटे शब्दाचा दुसरा अर्थ परिपूर्ण. ज्ञानराजा दादा क्रोधे यावे कोठे, तुम्हाला क्रोध या आला, खरोखर तुम्हाला क्रोध आला हे हास्यास्पद आहे. कारण आपण कसे आहात, आपण अवघे निघोटे आहात. निघोटे शब्दाचा अर्थ परिपूर्ण आहात, घासलेले तुळतुळीत आहात. आणि परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालेल्या माणसाला राग येऊ शकत नाही. रागाला, लोभाला, अहंकाराला, ममतेला, लोभाला येण्याचं साधन जर काही असेल, मदमत्सराला येण्याचं साधन जर काही असेल, तर अपूर्णता ही अवस्था आहे. जिथं जिथं ज्याची ज्याची जशी जशी अपूर्णता आहे, तशी तशी या विकारांची तिथे ये जा चालू राहते. एक अमुक एखाद्या कार्याची अपूर्णता झाली की क्रोध तिथं येतो. अमुक एखाद्याबद्दल वस्तूची कामना निर्माण झाली, काम येतो. मग हळूहळू मद, मोह, मत्सर या गोष्टी वाढत जातात. अपूर्णतेमध्ये विकारांची बैठक आहे, अपूर्णतेमध्ये विकार येतात. पण परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालेला जो कोणी महात्मा असतो, साधक असतो, की ज्याच्या जीवनामध्ये आता काहीच करायचं शिल्लक राहिलेलं नसतं, काम नाही झालो पाही रिकामा, या अवस्थेला जे प्राप्त झालेले असतात, म्हणजे जे निघोटे झालेले असतात, माऊली अशा परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालेल्या माणसाच्या अंतःकरणावर क्रोधाने परिणामच करू नये. क्रोधाने येऊच नाही तिथं. अहो क्रोधे यावे कोठे, म्हणून तुम्ही क्रोधात यावं हे हास्यास्पद आहे. काय करा, हे कळालं पाहिजे. ऐसे कळले उत्तम, हे कळणं चांगलंय. काय कळणं चांगलंय, की परिपूर्ण अवस्थेच्या ठिकाणी क्रोध येत नसतो, हे कळणं चांगलंय. नाही, जनी तोची जनार्दन, हे जन जे तुम्हाला रागात येऊन बोललो, क्रोधात येऊन बोललं, हे जन बोललं नाहीये, हे हा जनार्दन आहे. म्हणून पुढचं त्याचं उत्तर देताना तेच दिले माऊलींना पुढच्या अभंगामध्ये सुद्धा, की हे अवघे त्रैलोक्य आता जे मी तुम्हाला सांगितलं, हे बोलणारे सगळं विश्व जे आहे हे जनार्दन स्वरूप आहे. मग जनी जनार्दन जर मानला, या विश्वामध्ये सगळीकडे जनार्दनच भरून राहिलेलं आहे जर मानलं, हे जर कळालं, तर रागाला जागा राहत नाही, राग येऊ शकत नाही, क्रोध येऊ शकत नाही. अवघा जनी जनार्दन, अवघा जनी जनार्दन ही भूमिकाच मुक्ताबाईची ज्ञानोबारायांना समजून सांगण्यासाठी. विष्णुमय जग ही भूमिका आहे मुक्ताबाईंची ज्ञानोबारायांना सांगण्याची. आणि म्हणून तुम्हाला आलेल्या क्रोधाचा परिणाम काय झाला, मुक्ताबाई म्हणते, वेळ क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला. गमतीशीर शब्द आहेत फार. पहिल्या अभंगामध्ये योगी पावन मनाचा म्हणणाऱ्या मुक्ताबाई, मनाने पावन असणाऱ्या ज्ञानोबारायांचं वर्णन करणाऱ्या मुक्ताबाई
योग संपन्न असलेल्या ज्ञानदेवांचं वर्णन करणाऱ्या मुक्ताबाई, ज्यांना ज्ञानोबरायांच्या योगाच्या बाबतीतला अधिकार माहीत असलेल्या मुक्ताबाई, आज मात्र तेवढ्याच कळकळीनं आणि स्पष्ट शब्दात वर्णन करतायत, दादा वेळ क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला. फोल होणे म्हणजे वाया जाणं. एका क्षणापुरता तुम्हाला क्रोध आला, उगवला. हा उगवणं या शब्दाचा अर्थ आत्ताशी त्याचं पदार्पण झालंय. तो आत्ताशी कुठं त्याने पाऊल टाकलंय. सकाळचा सूर्य उगवणं म्हणजे पूर्ण प्रकाशही नाही, धड त्याची उष्णताही नाही, फक्त पहिलं पाऊल टाकणं. पण या पहिल्याच पाऊल टाकण्यानं, क्रोधानं तुमच्या अंतःकरणात केवळ प्रवेश केल्यानं परिणाम काय झाला दादा तुमचा सांगू? अवघा योग फोल झाला. केलेला सगळा योग, केलेली योगाची सगळी साधना तुमच्या एका क्रोधाने वाया गेली. मुळात पाहायला गेलं तर ज्ञानोबरायांची वाया गेलेली नाहीये, पण मुक्ताबाईंना हे सुचवायचंय की साधू पुरुषाच्या अंतःकरणाला ज्या वेळेला क्रोध शिवतो, साधकाच्या मना, जो साधक आहे त्या साधकाच्या अंतःकरणाला क्रोध जेव्हा जेव्हा शिवतो, त्यावेळेला त्या साधकानं केलेल्या सगळ्याच साधना फोल ठरतात. मग तो भलेही ज्ञान, योग, कर्म, भक्ती कोणत्याही साधनाचा अवलंब करणारा असो. आपण केलेली साधना फोल होऊ नये, आपण केलेल्या साधनेवर पाणी पडू नये, असं ज्या ज्या साधकाला वाटतं त्या साधकानं काही पथ्य पाळले पाहिजेत आपल्या जीवनामध्ये. आणि त्या पथ्याचं दिग्दर्शन म्हणजे वैद्य असलेल्या मुक्ताबाईनं या ताटीच्या अभंगात केले. आता वेळ कमी असल्या कारणाने मी सांगत नाही क्रोधाचे परिणाम, त्याचा विचार महाभारत म्हणा, रामायण म्हणा किंवा इतर स्मृती ग्रंथामध्ये बराचसा विचार त्याच्या संबंधात मांडलेला आहे. म्हणून मी सांगत असतो की मुक्ताबाईचे 11 अभंग म्हणजे यच्चयावत माणसाचं ब्लड प्रेशर कमी करणारे आहेत. स्वामी वरदानंद भारती महाराजांनी सुद्धा याच्याबद्दल हेच गोड चिंतन केले की ज्याला असं वाटतं की आपलं ब्लड प्रेशर कमी व्हावं, त्यानं मुक्ताबाईच्या 11ही अभंगाचं दररोज चिंतन करावं. आणि यासाठी करा काय तुम्ही दादा? ऐसी थोर दृष्टी धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मागच्या अभंगामध्ये मुक्ताबाईंनी तरुणोपाय चित्ती धरायला सांगितला आणि आत्ताच्या अभंगामध्ये मुक्ताबाई ज्ञानदादांना एक दृष्टीची ओळख करून देत आहेत. थोर दृष्टी धरायला सांगतात. ज्या रस्त्यानं आपल्याला वाटचाल करायची आहे, ज्या मार्गाने आपल्याला जायचंय, असा आहे दृष्टी असल्याशिवाय, दृष्टिकोन असल्याशिवाय कोणताच साधक साध्यापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून सध्या सगळ्यांचं जीवन जे चालू आहे ते दृष्टीहीन आहे. म्हणून आपण बऱ्याच वेळेला धृतराष्ट्राला आंधळ म्हणतो दृष्टी नसल्या कारणानं, पण महाभारतामध्ये असं काही ठिकाणी सांगितले की बरेच लोक दृष्टी असून सुद्धा दृष्टीहीन आहेत. बऱ्याच जणांना थोर दृष्टी कळाली नाहीये. तुम्ही थोर आहात, तुम्ही साधू पुरुष आहात आणि तुमचा मार्ग कोणता आहे, तुमचं लक्ष काय आहे, तुम्हाला कोणत्या मार्गाने जावायचं आहे, यासाठी तुम्ही थोर दृष्टी धरा. तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये चांगल्या दृष्टीचा स्वीकार करा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एक 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 अभंग ज्ञानोबा ऐकतायत. म्हणून मी सांगत असतो की परवा आमच्या एका महाराजांनी सांगितलं गोड की हे 11 अभंग जे मुक्ताबाईचे येतं की मुक्ताबाईचे हे मंत्र आहेत. देवतेला अभिषेक जर करावायचा असेल एकादशनी ते 11 रुद्र म्हणावे लागतात. म्हणून मुक्ताबाईनं ज्ञानराजांना 11 अभंगाच्या माध्यमातून केलेला हा एक 11 रुद्रांचा एकादशीनी अभिषेक आहे असं म्हणा. छान चिंतन मुक्ताबाई करते, छान मुक्ताबाई बोलतीये. अजून ऐकावं मुक्ताबाईचं, हा खेळ अजून चालवावा.
या दृष्टीनं ज्ञानदादा अजूनही ताटी उघडून बाहेर यायला तयार नाहीत. आणि मग म्हणतात, मुक्ताबाईंनी आता तत्वज्ञानाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाला हात घातलाय. हे 3 अभंग तत्वज्ञानाच्या दृष्टीने उरलेले फार महत्वाचे, फार सुंदर आहेत. अहो क्रोधे यावे कोठे हे मागच्या अभंगामध्ये सांगून, तरुणोपाय चित्ती धरा हे मागच्या अभंगात सांगून पुढे मुक्ताबाई असं बोलतायत, सांडी कल्पना उपाधी तीच साधूला समाधी. फार गोड चिंतन आहे. तुम्ही काय करा, कल्पना सांडा, तुम्ही काय करा, उपाधी सांडा. साधूच्या समाधीचं वर्णन या अभंगामध्ये मुक्ताबाईने केलंय की खरी साधूची समाधी कोणती आहे? ज्याला कल्पना सांडता आली, ज्याला उपाधी सांडता आली, तो ती खरी साधूची समाधी आहे. आपल्याकडे उपाधी कशाला म्हणतात? न्यायशास्त्राच्या भाषेमध्ये उपाधी एक वेगळं लक्षण आहे. साध्य व्यापकत्वे सती साधना व्यापकत्व उपाधित्व हा वेगळा विचार येतो शास्त्रीय भाषेमध्ये. पण उपाधी शब्दाचा माझ्या भाषेत जर मी त्याचं थोडंसं चिंतन केलंय, उपाधी कशाला म्हणावं? उपाधी म्हणजे पदव्या. असं आहे, त्रास वाढवणाऱ्या, कधीही कामाला न येणाऱ्या अशा ज्या गोष्टी आहेत त्याला उपाधी म्हणतात. ज्याच्याने केवळ आणि केवळ त्रास वाढतो, ज्या कधीही कोणत्याही वस्तू कधीही कामाला येत नाहीत, अशा ज्या गोष्टी त्या उपाधी आहेत. आता लोक कीर्तनकार, भागवतकार, प्रवचनकार यांच्या पत्रिका छापत असताना साहजिक फोनवरून विचारतात की महाराज तुमची काय उपाधी आहे? आणि मी सांगत असतो की ज्याला जितकी जास्त मोठी उपाधी आहे त्याच्यावर कार्य तितकं मोठं आहे. एखाद्या व्यक्तीचा परिचय ज्या वेळेला तुम्ही करून देतात की हे हरिभक्तीपरायण, वेदशास्त्र संपन्न, संस्कृत पंडित किंवा गाथामूर्ती, अमुक मूर्ती, तमुक मूर्ती, अशा पद्धतीचा परिचय ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीचा करून देतात, त्यावेळेला ज्याचा परिचय करून दिला जातो त्याच्यावर जबाबदारी वाढलेली असते, हे लक्षात ठेवा. कारण ज्याच्या उपाध्या मोठ्या असतात, त्या उपाध्या मोठ्या असल्या कारणाने समाज मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहत असतो. मग एखादा प्रश्न पडला की फोन करतात, अहो तुमच्याबद्दल अमुक अमुक माणसाने असं असं सांगितलं होतं, तुम्ही विद्वान आहात, आम्हाला असा प्रश्न पडलाय, सांगा बरं. आणि मग त्याला खाली पाहायची वेळ येते. जगामध्ये दुःख ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत ज्याच्यामुळे ज्याला ज्याला मिळाले ते सगळ्या उपाध्या आहेत. अहो हरिभक्तीपरायण ही उपाधीच आहे, परमपूजने ही उपाधी आहे, महाराज ही उपाधी आहे. म्हणून ज्ञानोबा मुक्ताबाई सांगतात की सांडी कल्पना उपाधी तीच साधूला समाधी. साधूची समाधी ती आहे, वेगळं त्याला कुठं जाऊन बसावं लागत नाही समाधीला. ज्याला आपली कल्पना सांडता आली, ज्याला ह्या उपाध्या टाकून देता आल्या. जसं की आम्ही सांगत असतो की एका माणसाला रस्त्यानं जाताना मारुतीच्या आकारासारखा दगड दिसला, त्याने तो घरी आणला, त्याला शेंदूर फासला. हळूहळू मग त्याला गंध लावणं, माळ घालणं, त्याची आरती होणं हे सगळं सुरू झालं. शेंदूर ही दगडाची उपाधी झाली आणि पुढे मग हा परिणाम सगळा झाला. नसलेलं दाखवणं ही उपाधी करते. म्हणून दादा, सांडी कल्पना उपाधी हीच साधूला समाधी. साधूची समाधी ही आहे. आणि म्हणून वाद घालावा कवनाला, अवघा द्वैताचा हो घाला. हे तत्वज्ञान आपल्याला कळालं पाहिजे की ज्या समाजामुळे रुष्ट होऊन तुम्ही समाधीमध्ये ताटी लावून बसलाय, वाद कोणाशी घालताय? कारण वाद हा द्वैतात संभवत असतो. पण सगळं जग जर पाहायला गेलं तर सगळं जग अद्वैत आहे. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः, हे सगळं जग म्हणजे विश्वंभर जर असेल, इथं द्वैताची कहाणी जर पाहायला मिळत नसेल, द्वैत जर शिल्लकच राहत नसेल, तर वाद हा द्वैतात संभवतो. पण द्वैतच नाहीये इथं, आणि द्वैत नसल्या कारणानं वाद घालावा कवनाला.
आणि म्हणून दादा पुन्हा शुद्ध मार्ग धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मार्ग धरा तुम्ही एक शुद्ध. ऐसी थोर दृष्टी करा, मागच्या अभंगात ऐकलं. आणि आता माऊलींना मुक्ताबाई सांगतायत की पुन्हा शुद्ध मार्ग धरा. म्हणजे ज्ञानोबारे अशुद्ध मार्गाला गेलेत असं समजायची गरज नाही, ती किंवा अशुद्ध मार्गावरून चालतात असं नाही. एक आहे शुद्ध मार्ग आणि दुसरा आहे अशुद्ध मार्ग. कायम भोगाकडे नेणारा जो मार्ग आहे त्याला अशुद्ध मार्ग म्हणावं. ज्या मार्गाने नरकाची वाट धरावी लागते त्याला अशुद्ध मार्ग म्हणावं. आणि ज्या मार्गाने निरतिशय अशा पद्धतीच्या सुखाचीच प्राप्ती होणार आहे, ज्याच्यामुळे सगळ्यांचंच कल्याण होणार आहे स्वतःसहित, असा जो मार्ग त्याला शुद्ध मार्ग म्हणा. ज्ञानेश्वरी वाचणं, गाथा वाचणं, हरिपाठ वाचणं, रामायण वाचणं, महाभारत वाचणं, दान करणं, धर्माप्रमाणे वागणं, स्वतःकडून कोणाला इजा होणार नाही अशा पद्धतीचं आचरण ठेवणं, हे सगळे शुद्ध मार्ग धरणे आहे. अनितीनं, कपटानं, दुसऱ्याची निंदा करून जगणं, हे सगळे अशुद्ध मार्ग आहेत. हे सगळे नरकाकडे नेणारे मार्ग आहेत. षड विकारांना सोबत घेऊन कायम जगणं हे अशुद्ध मार्ग आहेत. म्हणून शुद्ध मार्ग धरता आला पाहिजे. आणि शुद्ध मार्ग धरण्याचं कार्य या जगात जर कोणी केलं असेल तर ते साधू पुरुषांनी केले, ऋषी मंडळींनी केले. म्हणून तेणेची पंथे चालो जाता, त्या मार्गाने जर गेलं तर कुठल्याही पद्धतीचा धोका होण्याची शक्यता नसते. कारण या जगामध्ये शुद्ध मार्ग धरा सांगणारे संत आहेत, शुद्ध मार्ग दाखवणारे संत आहेत, शुद्ध मार्गाला लावणारे संत आहेत, वाट दाखवणारे शुद्ध संत आहेत. म्हणून शरण जावे, म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे याच्यासाठी. कारण त्यांना शरण गेल्याशिवाय शुद्ध मार्ग कळत नाही. असं आहे की या कलियुगामधले माणसं मार्ग दाखवणाऱ्यापेक्षा सुद्धा, वाट दाखवणाऱ्यापेक्षा सुद्धा सध्याच्या कलियुगामधले वाट लावणारे माणसं जास्त झाले. तर चिंतन असं आहे की शुद्ध मार्ग धरा. शुद्ध मार्ग कोणता, त्या मार्गाचं स्वरूप कोणतं? वेदशास्त्र प्रणित जो धर्म, वेदशास्त्र स्मृतिग्रंथांनी सांगितलेला जो धर्म, त्या मार्गाने जाणं. श्री रामचंद्र ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाणं, पांडव ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाणं, त्याला शुद्ध मार्ग धरा असं शुद्ध मार्ग धरणं म्हणतात. म्हणून माऊली कालपर्यंत तुम्ही ज्या शुद्ध मार्गाचा अवलंब केला होता, कालपर्यंत तुम्ही ज्या शुद्ध मार्गाने चालला होतात, आणि आज अचानक काय अशा पद्धतीचं व्हावं की कोणीतरी तुम्हाला तुमच्याबद्दल बोलावं, तुमच्या झोळीमध्ये शेण टाकावं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला राग यावा आणि आल्याबरोबर तुम्ही ही ताटी लावून घ्यावी. साधू पुरुषाला क्रोध येऊ नये, साधू पुरुषाला अशा पद्धतीची भावना अंतःकरणात निर्माण होऊ नये त्या साधू पुरुषाच्या. पण तुमच्या अंतःकरणात ही भावना निर्माण झाली, होऊ नये, झाली, मान्य. म्हणून पुन्हा शुद्ध मार्ग धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पुन्हा चांगल्या मार्गाला लागा आणि आपली ही ताटी उघडून बाहेर या. गिरी गौहारे कशासाठी, रागे पुरविली पाठी, ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा जो का द्वेषी, गंगा जळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. फार गोड शब्द या अभंगातले मुक्ताबाईंचे. साधू वृत्तीला पोहोचलेला मनुष्य जंगलामध्ये गेला, एखाद्या गुहेत राहायला लागला, तपश्चर्या तिथं करायला लागला. पण तिथं जाऊन तपश्चर्या करायला गेलेल्या साधू पुरुषाला सुद्धा जर राग त्याचा पाठपुरावा करत असतील, रागे पुरविले पाठी, काम क्रोध जर त्याला सोडत नसतील, तर त्या संन्यासाचं असं आहे, साधू पुरुषानं घरादाराचा त्याग करून जे गिरीगव्हारामध्ये जायचं असतं ते खऱ्या अर्थानं
संसारामधल्या कामक्रोधाने आपल्याला शिवू नये, हा त्याच्या पाठीमागचा मूळ हेतू असतो. पण जे घरी तेच जर दारी असेल, जे तुम्ही तुमच्या दररोजच्या व्यवहारामध्ये वागता तसं गिरीगव्हारामध्ये साधनेला गेल्यानंतर जर होत असेल, तर मुक्ताबाई सांगतात, ऐसा नसावा संन्यासी परमार्थाचा जोका द्वेषी. घर बांधले डोंगरी विषय हिंडे दारोदारी. फार गोड शब्द आहेत हे मुक्ताबाईचे. संन्यासी वृत्तीला प्राप्त झालाय, वनामध्ये जाऊन त्याने घर बांधले, पण 364 दिवस तो घरोघर फिरतोय आणि एकच दिवस वनामध्ये राहतोय. त्याला संन्यासी म्हणावं का? तो साधू आहे का? विषयांवर मन चाललंय सातत्यानं, पण वस्त्र मात्र हगवे नेसलेले आहेत. ही जशी संन्यासी पुरुषाची बाधा आहे, हे जसं संन्यासी पुरुषाला लागलेला कलंक आहे, तसं माऊली तुम्ही काय करा? गंगाजळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. फार गोड शब्द आहे तिथं. मुक्ताबाईनं ज्ञानोबारायांना त्यांच्या हृदयाला विशाल करायला सांगितलं आणि शब्द वापरताना असा वापरलाय, गंगाजळ हृदय करा. साधू पुरुषाचं हृदय हे गंगेच्या पाण्यासारखं असलं पाहिजे. सर्व नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठतम जर नदी कोणती असेल, तसा तरतम भाव मी सांगतोय असं नाही, सगळीच तीर्थ पवित्र आहेत. सगळ्याच तीर्थांची महती शास्त्रकारांनी गायलेली आहे. सर्व तीर्थांच्या जलाच्या स्पर्शनाचं आणि स्नानाचं आपापल्या पद्धतीचं महत्व सुद्धा आहे. पण त्यातले त्यात परमपूजनीय स्वामी ब्रह्मलीन वरदानंद भारती महाराजांनी या अभंगावर चिंतन करताना असं म्हटलंय की गंगाजलाचा सगळ्यात महत्वाचा स्वभाव असा असतो की गंगाजलातलं जी घाण आहे ती खाली राहते. गंगाजलाचं वैशिष्ट्य असं आहे की गंगाजलाचं पाण्याचा वास कधीही येत नाही. आता येतोय ते सोडून द्या, सध्याची सगळी गंगा जी तुमची आमची आहे ती सगळी दूषित झालेली आहे. पण मुक्ताबाई सांगतायत तुम्ही गंगाजळासारखं हृदय करा. गंगाजळाचा एक स्वभाव आहे. काय स्वभाव आहे महाराज? गंगाजळाची वृत्ती अशी आहे की गंगाजल हे पाप्यालाही स्नान करू नको असं म्हणत नाही आणि पुण्यात्म्यालाही स्नान करू नको असं म्हणत नाही. किंबहुना पुण्यात्म्याला काही देत जरी नसलं तरी पापात्म्याचं मात्र पाप घेतं. म्हणून आपल्याकडे असं वर्णन आहे की इतर जलामध्ये टाकलेल्या अस्थी या विरघळायला खूप काळ जातो. नाही त्या विरघळत नाही. पण या राष्ट्रामध्ये, या विश्वामध्ये गंगाजल असा आहे की त्यातल्या अस्थी या ताबडतोब विसर्जित होतात, विरघळून जातात. हे गंगाजलाचं महत्व आहे. म्हणून समाजाकडून झालेली उपेक्षा, समाजाकडून झालेला अपमान, समाजाने तुम्हाला बोललं, पण तुमचं हृदय हे गंगाजळासारखं करा. गंगाजळात एखादा पापी येतो, स्नान करतो, पाप धुतो, निघून जातो. एखादा तहानलेला येतो, पाणी पितो, निघून जातो. पण पाणी प्यायला आलेला, पाप धुवायला आलेला एखादा महात्मा, एखादा दुष्ट पुरुष, या दोघांनाही गंगा आणि आपलं जल देताना तरतम भावाने जशी वागत नाही, तसं साधू पुरुषाच्या जीवनात, साधू महात्म्याने सुद्धा तरतम भावाने वागू नये. हा भाव मुक्ताबाईंनी सांगितला. गंगा जळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुमचं हृदय हे गंगाजळासारखं करा. आणि मग म्हणतात की इथं 10 अभंगाची परिपूर्तता ज्या वेळेला मुक्ताबाईंनी केली, ज्ञानोबाराय आता ताटी उघडून बाहेर येणार आहेत, पण तरी सुद्धा अजून मुक्ताबाईकडून काहीतरी श्रवण करावं, मुक्ताबाईकडून काहीतरी ऐकावं. म्हणून जसे 10 अभंग ज्ञानोबारायांनी ऐकले, तसा 11वा अभंग मुक्ताबाईंच्या मुखातून प्रगट झाला. फार गोड अभंग आहे, फार सुंदर अशा पद्धतीचा हा अभंग आहे. मुक्ताबाई सांगतायत, शुद्ध ज्याचा भाव झाला
देव नाही दुरी त्याला, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मधले चरण बरेचसे आहेत. फक्त पहिल्या चरणाचा आणि शेवटच्या चरणाचा मी आशय व्यक्त करतो. शुद्ध ज्याचा भाव झाला, देव नाही दुरी त्याला. दादा, जो अंतःकरणानं पवित्र झाला, ज्याची दृष्टी भावरूप झाली, भावरूप दृष्टी झालेल्या पुरुषाला, माणसाला देव लांब नसतो. तुमचा भाव शुद्ध झाला पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये काही न लगे एक भावची कारण. सगळ्यात महत्वाची जर परमार्थामध्ये कशाची आवश्यकता असेल, भाव. म्हणून ज्ञानोबराय म्हणले, भाव बळे आकळे एरवी नाकळे, करेतळी आवळे तैसा हरी. भावे विण देव खूप प्रमाणात देता येतील. रामायणात शबरीचा भाव, भागवतात सुदामदेवांचा भाव, नाही गजेंद्राचा भाव भागवतात. ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला देव दूर नसतो. परमार्थातही भाव लागतो आणि प्रपंचातही भाव लागतो. भाव शब्दाचा अर्थ किंमत. माणसं प्रपंचात विचारतात. सध्या आंब्याचं सीझन चालू आहे. लोक म्हणतात, काय भावानं आंबे आणले? परमोत्कृष्टाचा, परमोत्कर्षाचा, अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा भाव हा परमार्थामध्ये लागत असतो. आणि मग भावशुद्धी करण्याकरता काय काय करावं हा एक वेगळा सिद्धांत आहे. हा एक वेगळा अभ्यासाचा विषय. कशाने भाव शुद्ध होतो त्याच्याबद्दल विद्वानांनी अनेक प्रकाराने आपापले मत मांडलेले आहेत. परमार्थाची पहिली पायरी जर काय असेल तर भावशुद्धता ही परमार्थाची पहिली पायरी. भावशुद्धतेशिवाय तुम्हाला परमार्थात प्रवेशित नाहीये. भलेही तुम्ही स्नान चांगलं केलंय, चांगल्या आसनावर बसलात, उदबत्ती सुंदर आणलीये, फुलं सुंदर आणलीत, गंध उगाळून घेतलेले, पूजेला बसलायत, पण अंतःकरणामध्ये भाव नाहीये. मन मात्र तुमचं सगळीकडे फिरून येते. आणि ज्याचा भाव शुद्ध झालाय, मुक्ताबाई सांगतायत, अशा भावशुद्ध झालेल्या माणसाला देवधुरी नाही. आणि म्हणून योगी पावन मनाचा, ते भाव ज्याचा शुद्ध झाला, इथपर्यंत जर आपण अभंग संपूर्ण जर ऐकले, वाचले आणि त्याचं जर श्रवण केलं, त्याचा बारकाव्याने जर अभ्यास केला, तर या सगळ्या अभंगातून मुक्ताबाईंचं ज्ञानदेवाला जे सांगणं आहे त्यात अहंकाराची भाषा नाहीये, त्यात नम्रतेची भाषा आहे. म्हणून मुक्ताबाई सारख्या वक्त्याला ज्ञानोबारायासारखा श्रोता मिळणं खरोखर भाग्याचं आहे. खरोखर ते भाग्याचं लक्षण. आणि म्हणून मुक्ताबाई म्हणतात, अहो आपण तैसे भावे, अवघे अनुमानून घ्यावे. लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दल ठाईचे ठाई, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लढीवाळ शब्द वापरला मुक्ताबाईंना. मुक्ताबाई कशा आहेत? लढीवाळ आहेत. त्या ज्ञानदेवांच्या बहीण तर आहेतच, पण सगळ्यात मोठी भूमिका त्यांनी आपल्या जीवनात जर कोणती उठवली असेल तर त्या सोपानदेवांच्या, निवृत्तीदाद आणि ज्ञानदेवांच्या बहिणीपेक्षा सुद्धा त्या आई झाल्यात. आणि मला असं वाटतं की लढीवाळ हा शब्द मुक्ताबाईंना जो वापरलाय तो गुरु या अर्थाने नसून, बहीण या अर्थाने नसून, आई या अर्थाने. लढीवाळ मुक्ताबाई, ती लढीवाळ असलेली मुक्ताबाई सांगते की काय करा, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
तुम्ही तरुण विश्वतारा हा उपदेश नाहीये. तुम्ही तरलेलेच आहात. मी सांगितलं की ज्ञानदेव म्हणे तरलो ते तरुण गेलेले आहेत. पण तरलेल्यानं एखाद्याला तारण्याकरता उतरलं पाहिजे. आता आहे पोहणं ज्याला येतं, असं पोहणं येणारा मनुष्य रस्त्यानं चाललेला आहे, एखाद्या स्विमिंग पूलमध्ये म्हणा एखादा बुडतोय, शेतात एखादा मनुष्य गेलाय, विहिरीमध्ये एखादा उतरलाय, तो एकदमचा पाय घसरला पडलाय आणि वरतून पोहणं येणाऱ्या माणसाने पाहिले. आता काय करावं? तो तरलाय, त्याला पोहणं येतं, पण त्याच्याकडे सगळ्यात महत्वाची भूमिका ही आहे परमात्म्याने त्याला दिलेली की बुडणाऱ्याला जसं वाचवणं हे त्याचं कर्तव्य आहे, तसं तुम्ही तरलाय आणि तरले असल्या कारणानं तुम्ही तुमच्याकडे ईश्वरानं भगवंतानं सगळ्यात मोठी जबाबदारी जर कोणती दिली असेल, विश्व तारण्याची जबाबदारी ही तुमच्याकडे दिली. तुम्ही तरुण विश्वतारा. दुसरी गोष्ट अशी, स्वतः तरल्याशिवाय तारता पण येत नाही कुणाला. ज्याला स्वतःलाच पोहणं येत नाही, ज्याला स्वतःलाच गाडी चालवता येत नाही, तो दुसऱ्याला पोहणं म्हणा किंवा गाडी शिकवणं म्हणा करू शकत नाही. आणि समाजामध्ये असं झालंय की काही न येता सुद्धा खूप काही येतं असं दाखवणारा एक वर्ग आहे. स्वतः तरलेच नाहीत, तरण्याची शक्यता सुद्धा नाहीये आणि तरुण जातील का नाही भरवसा नाहीये, असे काही लोक आज सुद्धा समाजामध्ये लोक तरले पाहिजेत याच्यासाठी मात्र अहोरात्र उपदेश करतायत वेगवेगळ्या पद्धतीनं. ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून मुक्ताबाईचा शब्द, मुक्ताबाईंचे वाक्य हे हृदयस्पर्शी येतं. मी आधी तुम्हाला सांगितलं की मुक्ताबाईने ज्ञानोबारायांना विश्व तारा अशी आज्ञा केली नाहीये, विश्व तारण्याची जबाबदारी एकदम सुपूर्द केलेली नाहीये. पहिल्यांदा मुक्ताबाई सांगते की तुम्ही तरुण, तुम्ही पहिल्यांदा तारा. म्हणून परमार्थ मार्गामध्ये लोकांना सुधारण्याकरता ज्यांनी ज्यांनी पाऊल पुढे केलेले तर त्यांच्याकरता हा इशारा आहे की तुम्ही जर परमार्थ मार्गामध्ये पाऊल पुढे करून लोकांना उद्धारण्यासाठी जर जात असाल तर ही जबाबदारी तुमच्याकडे पहिल्यांदा की आधी तुम्ही तरलात का, आधी तुम्हाला उजळणी येते का, आधी तुम्हाला भागाकार येतो का, आधी तुमचं संगीत तयार आहे का, आधी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का, आधी तुम्ही गाथा पारायण केलं का, अगोदर तुम्ही किती परमार्थ केलाय हे तुम्ही तुमचं तपासून घ्या आणि मग तारा. कृष्णाची भूमिका नंतर घ्या, पहिल्यांदा तुम्ही किती पाण्यात उतरलात हे समजून घ्या. अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणं याला मुक्ताबाई श्रेष्ठ म्हणत नाहीत. तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि हे जर करता आलं, स्वतःला तारता आलं, उद्धरेद आत्मना आत्मानम ना आत्मानम अवसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मना, हे जर कळालं, आपुली आपण करा सोडवणं हे जर आपल्याला कळालं तर निश्चित असं आहे की बांधलेला सुटला की बांधलेल्याला सोडता येतं. पण दोघही बांधलेले येतं, पण एक बांधणारा दुसऱ्या बांधण्याला म्हणतोय तू काळजी करू नको, मी तुला कशा पद्धतीने सोडतो, याच्याबद्दल 2 तास तो प्रवचन करतोय. मग त्या बांधण्याला हसू आलं आणि तो त्याला सांगतोय की दादा तूच बांधल्या गेलेला आहेस, मला काय बांधण्यातून सोडतोयस. मग बांधलेल्या गेलेल्यानं स्वतः पहिल्यांदा सुटावं आणि मग त्याला सांगावं आलोय मी तुला सोडायला, आता हो मुक्त. तसं तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशा 11 अभंगातून 11 रुद्र अभिषेकातून मुक्ताबाईनं, लढीवाळ मुक्ताबाईनं ज्ञानोबारायांना केलेला हा अभिषेक आहे. हे ताटीचे अभंग आहेत. याची संगती अन्वय पद्धतीने जर लावायची ठरवली तर मला असं वाटतं की योगी पावन मनाचा, जो योगी मनानं पवित्र असतो कदाचित त्याचाच भाव शुद्ध झालेला असतो. किंबहुना जो मनानं योगी झालेला असतो, मला असं वाटतं की कदाचित त्यालाच तरुण जाता येतं आणि विश्व तारता येतं. कदाचित जो योगी मनाचा पवित्र झालेला असतो त्याच्याकडेच क्रोधे यावे कोठे, तो क्रोधात येत नसतो. नाही, जो योगी झालेला असतो
तो सुखसागरच झालेला असतो. म्हणून या 11 अभंगामध्ये लढिवाळ मुक्ताबाईंनं गोड अशा पद्धतीचं जे चिंतन ज्ञानोबारायांना सांगितलं त्याचा थोडाफार आपण या 3 दिवसात प्रवचनाच्या माध्यमातून विचार केला. 11 अभंगाचं जर चिंतन आपण केलं तर मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना 4 गोष्टी धरायला सांगितल्या, 2 गोष्टी सारायला सांगितल्या, 2 गोष्टी करायला सांगितल्या आणि 1 गोष्ट आवरायला सांगितली. अभंगाचं समारोप, अभंगाचा संपूर्ण विषय आपल्या समोर यावा म्हणून तेवढा फक्त मी निर्देश करतो आणि आज थांबतो. मुक्ताबाईंनी सगळ्या अभंगाचं शेवटचे चरण वाचा. विश्वभट ब्रह्मतोरा इतुके टाकुनी शांती धरा, आशादंभ अवघे आवरा, मिथ्या कल्पना मागे सारा, चिंता क्रोध मागे सारा, मन मारोनी उन्मन करा, तरुणोपाय चित्ती धरा, ऐशी थोर दृष्टी धरा, पुन्हा शुद्ध मार्ग धरा, गंगा जळ हृदय करा, तुम्ही तारुण विश्वतारा. त्यातनं मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना धरा 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 4 गोष्टी धरायला सांगितल्या. काय काय धरायचं? मुक्ताबाई म्हणतात इतुके टाकुनी शांती धरा. मग ते काय टाकायचं हे आपण काल परवा ऐकलं. किंवा मुक्ताबाई सांगतायत मन मारून उन्मन करा. काय करायचंय? मन मारून उन्मन करायचंय. थोर दृष्टी धरायची आणि शुद्ध मार्ग धरायचा आहे. धरायच्या 4 गोष्टी, करायच्या 2 गोष्टी आणि आवरायची 1 गोष्ट. असं आहे की काही धरल्याशिवाय काही सारता येत नाही आणि काही सारल्याशिवाय काही करता येत नाही. धरणं, सारणं, करणं आणि मग आवरणं. आवरायचं असेल तर काही करावं लागतं, करायचं असेल तर काही धरावं लागतं आणि काही धरायचं असेल तर काही सारावं लागतं. मग काय करा, काय सारा आणि काय आवरा हे जर आपल्याला कळायचं असेल तर मुक्ताबाईंच्या या 11 अभंगाचा आपण विचार केला पाहिजे. ताटीचे हे अभंग आपण वाचले पाहिजेत. मग साधकांनी काहींनी विचार, मग पुढे काय झालं माऊलींचं? अहो काय होणार आहे? 11 अभंग मुक्ताबाईंनी ज्या वेळेला ज्ञानोबारायांना हे सांगितले, कृतकृत्य ज्ञानोबारा झाले. एका क्षणात बाहेर ताटीवरून आले. कडकडून मिठी मुक्ताबाईंना मारली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. जणू काही मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना अभिषेक केला आणि ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईंना अभिषेक केला. एका योग्याची दुसऱ्या योग्यासोबत झालेली ही भेट आहे. 11 अभंगाचं एक आनंद दोघांच्याही ठिकाणी दिसू लागला. नवे नवे त्या ठिकाणी श्रोते असलेले निवृत्ती दादा आणि सोपान दादांना सुद्धा त्या मुक्ताबाईंच्या 11 अभंगाचा आनंद घेता आला. आणि खरोखर ही परमात्म्याची चित्कला, ही मुक्ता काय अगाढ ज्ञानीच्याकडे, काय तत्वज्ञानीच्याकडे आहे, काय तत्वबोधीच्याकडे आहे. 8 वर्षाची ही आमची बहीण खरोखर आज आम्हाला सद्गुरु रूपानं, आमची आई तर होतीच पण आज आम्हाला गुरु रूपानं आम्हाला प्राप्त झाली. हा तिघाही भावांच्या अंतःकरणामध्ये आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आणि म्हणून मुक्ताबाईंचं हे शास्त्र, मुक्ताबाईंचं हे क्षमेचं शास्त्र, मुक्ताबाईंचं हे ब्लड प्रेशर कमी करणारं शास्त्र जे ताटीच्या अभंग म्हणून आपल्यासमोर प्रस्तुत झालं ते सुद्धा ताटी लावूनच. कारण इसवी सन 12व्या शतकात लोकांच्या बोलण्याला, लोकांनी केलेल्या शब्दक्लेशाला त्रासून गेलेल्या, अपमानाला त्रासून गेलेल्या, झालेल्या अपमानामुळं ज्ञानोबारायांनी ताटी लावली. ती आता किती वेळ लावली? कारण त्यांचा राग शांत व्हायला मग 11 मिनिटं लागले, 12 मिनिटं लागले का हे अभंग कशा पद्धतीचा हा वेगळा विषय अभ्यासाचा. ते किती वेळ मध्ये बसले. परंतु काही का असना, काही काळापुरतं ज्ञानोबारायांना त्या काळात ताटी लावून आत बसावं लागलं हे समाजामुळं. आणि आज सुद्धा
गत 2 महिन्यापासनं 2.5 महिन्यापासनं हे सगळं जग, हे सगळं विश्व, हे राष्ट्र आज लॉकडाऊनच्या निमित्तानं ताटी लावून आपापल्या घरात बसलेलं आहे. आज प्रचंड नरसंहार होताना सगळीकडे दिसतोय. लोक या कोरोनानं मृत्युमुखी पडलेत. आज ही इच्छा नसताना सुद्धा ताटी लावावी लागली आहे. पण पहिल्या दिवशी मी प्रस्तावनेमध्ये असं बोललो होतो की ताटी लावण्याचे दूरगामी परिणाम हे चांगले असतात. म्हणून माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की शासनाने, सरकारने आम्हाला ही 17 तारखेपर्यंत ताटी लावायला सांगितलेली, या ताटी लावण्याचं पालन करा. कोणीही आपली ताटी उघडू नका. आणि मला विश्वास असा आहे, संत ज्ञानोबरायांना जशी मुक्ताबाई ताटी उघडण्याकरता दारात येऊन सांगते ताटी उघडा, ताटी उघडा, तसं निश्चित आम्हाला सुद्धा अशी मुक्ताबाई प्राप्त होईल. ती सुद्धा सांगेल की आता कोरोना गेलाय, तुम्ही ही ताटी उघडा, बाहेर या. पण जोपर्यंत ही मुक्ताबाई सांगत नाही तोपर्यंत सगळ्यांना विनंती आहे की कोणीही आपली ताटी उघडून बाहेर येऊ नका. आपल्या घरातच ताटी लावून तरुणोपाये चित्ती धरा. त्यासाठी आपल्याकडे असलेल्या ग्रंथाचं वाचन करा. ज्ञानेश्वरी वाचा, एकनाथी भागवताचं पारायण करा, रामायण वाचा. कोणी म्हणेल आमच्याकडे कुठलेच ग्रंथ नाही येतं, तर मोबाईलवर वेगवेगळे ग्रंथ सुद्धा उपलब्ध होतात, त्या ग्रंथाचं पारायण करा. ते सुद्धा नसतील तर टीव्हीवर असलेलं रामायण महाभारत पहा. आजपासून श्रीकृष्ण मालिका सुरू होती ती पहा. ते जरी होत नसेल तर हातामध्ये माळ आहे, माळेचा जप करा आणि ताटी उघडून बाहेर जाऊ नका. ही सर्वांना मी विनंती करतो. झालेली ही 3 दिवसाची श्री ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा संपूर्ण कथाभाग माझ्या वाणीनं जे काही चांगलं असेल ते संपूर्ण संत महात्म्यांच्या, सद्गुरूंच्या ठिकाणी समर्पित करतो. आमच्या या ज्ञानाई फेसबुक पेजच्या माध्यमातून कोमलताई सुर्वे यांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली. फार मोठं कार्य ते ज्ञानदानाच्या बरोबरच अनेक कोरोनाग्रस्तांची सेवा सुद्धा त्या करतायत. मला फार आनंद झाला. आमचे परममित्र अमोल नळेगावकर यांनी ते माझं नाव सुचवलं आणि खरोखर 3 दिवस ही मला ताटी उघडा ज्ञानेश्वरा या विषयाची सुंदर अशा पद्धतीची सेवा करता आली. ही बुद्धी ज्ञानोबारायांनी दिली, ही बुद्धी मुक्ताबाईंनी दिली, ही बुद्धी सद्गुरूंनी दिली. म्हणून झालेली सेवा मी त्यांच्या ठिकाणी समर्पित करून या माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मुक्ताबाई महाराज की जय.